दुसऱ्याचे प्रश्नोत्तर आपण पाहू आज. प्रथम सत्र परीक्षेला पहिलं प्रकरण इतिहासाचं, दुसरं प्रकरण आणि 9वं प्रकरण स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, 3 प्रकरणं. नागरी शास्त्राचं 4थं प्रकरण न्यायसंस्था. तर 9वं प्रकरण जे आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, याचे आपण प्रश्नोत्तर पाहिले. नंतर आपलं जे प्रकरण चालू होतं सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, हे आपलं अर्ध झालं होतं, तर अर्ध प्रकरण आपण नंतर पाहू. आता सध्या प्रकरण दुसरं जे आहे ते दुसऱ्या प्रकरणाचे थोडे प्रश्नोत्तर आपण पाहू आज. तर दुसरं प्रकरण युरोप आणि भारत. तर यामध्ये मी तुम्हाला शिकवतानाच बऱ्याचशा बाबी तुमच्या क्लिअर केल्या होत्या. बऱ्याचशा रिकाम्या जागा तुम्हाला चौकानामध्ये घ्यायला सांगितल्या होत्या आणि त्या वहीत लिहायला सांगितल्या होत्या. तर तुम्ही वहीमध्ये लिहिल्या नसतील तर त्या रिकाम्या जागा वगैरे वहीमध्ये लिहून काढा. जे शब्द तुम्हाला मी चौकोनात म्हणजे रिकाम्या जागेसाठी घ्यायला सांगितले होते ते घ्यायचे आणि वहीमध्ये ते लिहून काढायचे. माझा पेज पान नंबर 9 पहा, इतिहासाचं. पान नंबर 9 वर रिकाम्या जागा पहा. आता पहिली रिकामी जागा, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले. तर याचं उत्तर काय आहे? रिकाम्या जागी कॉन्स्टँटिनोपल. आता कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे यालाच जसं इस्तंबूल हेही नाव आहे, 2 नावं म्हणजे कॉन्स्टँटिनोपल किंवा मग त्याला इस्तंबूल असे म्हणतात. आणि आता सध्या हे समजा सध्या जे तुर्कस्तान नावाचा जो देश आहे त्या तुर्कस्तान या देशामध्ये आपण हे शहर पाहतो, ज्याला टर्की असं सुद्धा म्हणतात. तर त्या देशामध्ये आपण कॉन्स्टँटिनोपल हे शहर पाहतो. मग औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागांमध्ये झाला. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? तर इंग्लंड पासून झाली. इंग्लंडमध्ये सर्वात जास्त कारखाने सुरू झाले. इंग्लंडचं साम्राज्य फार मोठं होतं आणि ठिकठिकाणाहून इंग्लंडला कच्च्या मालाचा पुरवठा व्हायचा आणि त्याच्यामुळे त्यामध्ये विशेष करून कापूस जो आहे हा कापूस भारत, आफ्रिका खंड, अमेरिका खंड इथून इंग्लंडमध्ये कापसाची निर्यात व्हायची, कच्चा माल यायचा आणि कापड उद्योगापासून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झालेली आपण पाहतो, कापड तयार करण्यापासून. मग आता तिसरी रिकामी जागा, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा याने केला. तर ही रिकामी जागा आपण पाहतो पेज नंबर 8 वर. पेज नंबर 8 वर डावीकडे सेकंड पॅरेग्राफ मध्ये तिसरं, मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. तर इथे येईल मीर कासिम. तर ह्या झाल्या रिकाम्या जागा. तर या रिकाम्या जागांसोबत तुम्हाला अजूनही काही रिकाम्या जागा मी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या पुन्हा एकदा मी सांगतो थोड्या नंतर. माझा दुसरा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा. पहिला वसाहतवाद. तर वसाहतवाद पेज नंबर 7 वर. आता वसाहतवाद म्हणजे काय, याचा हा बेसिक कॉन्सेप्ट काय आहे? वसाहतवाद म्हणजे त्यावेळी 13व्या 14व्या शतकामध्ये हे जे 13वं 14वं 15वं शतक जे होतं
या काळामध्ये युरोप खंडातले जे राष्ट्र आहे, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी, हे जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र त्यावेळी सामर्थ्यवान होते, प्रबळ होते आणि या राष्ट्रांचा विकास खूप झालेला होता. त्या मानाने मग आशिया खंडातले बरेचसे राष्ट्र, आफ्रिका खंडातले बरेचसे राष्ट्र, जसं भारत आहे, ब्रह्मदेश आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, हे राष्ट्र गरीब होते, मागासलेले होते. आफ्रिका खंडातले बरेचसे राष्ट्र हे अविकसित होते. तर हे जे राष्ट्र आहे युरोप खंडातले, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हे जे त्या काळातले श्रीमंत राष्ट्र होते, प्रगत राष्ट्र होते, या राष्ट्रांनी पैशाच्या जोरावर आणि सैन्याच्या जोरावर अनेक राष्ट्र जिंकून घेतले आणि त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. त्याला म्हटलेलं आहे वसाहतवाद. त्याला वसाहत असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे राष्ट्र जिंकलं त्याला ते राष्ट्र झालं वसाहत. त्या ज्या राष्ट्राने जिंकली त्याची वसाहत, त्याची कॉलनी झाली. तर जसं आपण कॉलनी म्हणतो की मी या अमुक अमुक कॉलनीमध्ये राहतो, तर कॉलनी म्हणजे वसाहत. तर वसाहतवाद हा त्या काळात फार मोठ्या प्रमाणात असलेला आपण पाहतो. तर त्या काळामध्ये जसं भारत ही इंग्लंडची वसाहत होती, म्हणजे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. तर अशा प्रकारे वसाहतवाद हा कन्सेप्ट समजून घ्यायचा. कोलोनायझेशन, तर कॉलनी, वसाहतवाद. तर याच्यात मग फ्रान्सचे पण सुद्धा बरेच राष्ट्र वसाहत होत्या. आफ्रिका खंडातले अनेक राष्ट्र फ्रान्सच्या वसाहती म्हणून होत्या. इंग्लंडचं साम्राज्य अनेक राष्ट्रांवर होतं. आफ्रिका खंडातले अनेक राष्ट्र इंग्लंडच्या वसाहती होत्या. तर मग आता यामध्ये उत्तर लिहिताना पान नंबर 7 वर पहा. एका वसाहतवाद मध्ये खालचा मुद्दा, खालून 4थी ओळ. वसाहतवाद: एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागात वसाहत करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. मग या ठिकाणी वसाहत स्थापन करणे म्हणजे काय? तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती स्थापन करणे यास म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. मग आता यामध्ये संकल्पना स्पष्ट करताना हा मुद्दा, नंतर मग आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. तर हा मुद्दा सर्वात महत्वाचा, की बा एखादा जो देश आहे, इंग्लंड, फ्रान्स सारखा, जो आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली आहे, ज्याच्याजवळ पैसा भरपूर आहे, ज्या देशामध्ये कारखाने खूप आहे, व्यापार खूप आहे, जे राष्ट्र श्रीमंत आहे, ज्या राष्ट्राजवळ ज्या राष्ट्राचं लष्कर फार सामर्थ्यवान आहे, अशा राष्ट्राने याच्या सर्व जोरावर, लष्कराच्या आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या एखाद्या राष्ट्राचा प्रदेश जिंकून घेणे, व्यापणे म्हणजे जिंकून घेणे, तो प्रदेश काबीज करणे आणि त्या ठिकाणी राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे तिथे राज्य स्थापन करणे आपलं. तिथं राज्य करण्यासाठी आपले लोक नेमणे. जसं भारतामध्ये गव्हर्नर जनरल होते, व्हाईसराय होते. ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी राज्य इंग्रजांचं शासन पाहत होती. मग ईस्ट इंडिया कंपनी 1857चा जो उठाव झाला, त्याच्यानंतर मग इंग्लंडच्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून सत्ता काढून घेतली आणि स्वतः इंग्लंडचं जे पार्लमेंट आहे, इंग्लंडची जी संसद आहे, ती भारताचं शासन करायला लागली. तर हे आपण त्या ठिकाणी पाहतो. तर हा मुद्दा सगळ्यात यामधला महत्वाचा, आर्थिक व लष्करी दृष्ट्या हा मुद्दा यामधला महत्वाचा आपण घ्यायचा.
माझा पान नंबर 9 वर दुसरं दिलेलं आहे साम्राज्यवाद. माझा साम्राज्यवाद म्हणजेच एक प्रकारे वसाहतवादाचाच भाग आपण पाहतो. साम्राज्यवाद की आपलं साम्राज्य वाढवायचं, साम्राज्य स्थापन करायचं. मग आता पान नंबर 7 वर साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे. मग विकसित राष्ट्र जे होते त्या काळातले इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, पोर्तुगाल आहे, स्पेन आहे, बेल्जियम आहे, जर्मनी आहे, हे राष्ट्र साम्राज्यवादी राष्ट्र त्या काळात असलेले आपण पाहतो. आणि या राष्ट्रांनी अनेक राष्ट्र जे अविकसित राष्ट्र होते, भारतासारखे तुम्हाला जे सांगितले मी आता, भारत, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा, सिंगापूर, नंतर इकडे आफ्रिका खंडामध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया, केनिया, युगांडा, कांगो, हे जे राष्ट्र आहेत, हे राष्ट्र अविकसित राष्ट्र आपण त्या काळात पाहतो. आणि या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे, तिथे व्यापार करणे, व्यापार करता करता तिथे वखारी स्थापन करणे, तिथली बाजारपेठ काबीज करणे आणि तिथं आपली वसाहत स्थापन करणे, याला साम्राज्यवाद असं म्हटलं जाते. हा साम्राज्यवादामध्ये हे लिहायचं. साम्राज्यवाद हा जो मुद्दा आहे, यामध्ये हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला, विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे. सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण आपलं राज्य स्थापन करणे. एक प्रकारे सर्व आपले महत्वाच्या मोठ्या मोठ्या पदावर सर्व आपल्या देशाचे अधिकारी नेमणे आणि त्या देशाचं आर्थिक शोषण करणे, तिथून जास्तीत जास्त पैसा हा आपल्या देशामध्ये नेणे. जसं इंग्लंडने भारताचं आर्थिक शोषण केलं, भारतामधून जास्तीत जास्त पैसा हा इंग्लंडमध्ये नेला वेगवेगळ्या मार्गाने, तर याला साम्राज्यवाद असं म्हटलेलं आपण पाहतो. मग आता तिसरी संकल्पना दिली आहे प्रबोधन युग. मग आता प्रबोधन युग हे तुम्हाला मी समजून सांगितलंच आहे. पान नंबर 5 वर हा मुद्दा सुरुवातीला आलेला आहे. तर जसं प्रबोधन करणे म्हणजे त्या ठिकाणी सुधारणा करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, धार्मिक सुधारणा करणे, नवे नवे शोध लागणे, वैज्ञानिक प्रगती होणे, ह्या ज्या सर्व बाबी आहेत, विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती होणे, अंधश्रद्धा नाशा होणे, धर्मामधल्या अनिष्ट चालीरीती नष्ट होणे, बंद पडणे, नंतर नव्या नव्या प्रदेशांचा शोध लागणे, या सर्व बाबी प्रबोधनामध्ये मोडत असलेले आपण पाहतो. मग पान नंबर 5 वरून त्याचं उत्तर घ्यायचं आहे आपल्याला. पान नंबर 5 वरून जसं प्रबोधन युग जे आहे, युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा. मध्ययुग जे आहे, 12वे मध्ययुग जे आपण पाहतो, समजा जसं 10व्या शतकापासून तर 16व्या 17व्या शतकापर्यंत, तर त्यामध्ये मध्ययुगाचा अखेरचा जो टप्पा आहे, म्हणजे 13वे ते 16वे शतक, 1300, 1400, 1500, 1600, हे जे 400 वर्ष आहेत, यांना 400 वर्ष हे जे आपण पाहतो, 1201 पासून समजा 1201 ते 1200 ते 1300, हे एक झालं 1300 युग. मग 1301 पासून जे युग सुरू झालं ते झालं 1400 युग. 14 तर 13वे, 14वे, 16वे हे जे शतक आहे, 1400, 1501 पासून 16वं शतक, तर याला प्रबोधन हा जो कालखंड आहे,
हा 400 वर्षाचा जो कालखंड आहे हा प्रबोधन युगाचा कालखंड म्हटलेला आहे. तर या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हटले जाते. मग या ठिकाणी आतील एक प्रश्न हा येतो की प्रबोधन युग इसवी सन 13 ते 16वे शतक याला प्रबोधन युग असे का म्हणतात? तर या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. तर आता हा झाला पाठामधील प्रश्न. स्वाध्यायामधला जो प्रश्न आहे, प्रबोधन युग ही संकल्पना स्पष्ट करा. तर यामध्ये तुम्हाला तिसरा पॅरेग्राफ, प्रबोधन युगामधला जो दुसरा पॅरेग्राफ आहे, दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा पॅरेग्राफ यामधले तुम्हाला मुद्दे घेता येतील. तर पहिला हे जे 13वे ते 16वे शतक वगैरे हे मुद्दे यामध्ये घ्यायची गरज नाही. हे एवढे या संकल्पनेमध्ये नाही घेतले तरी चालतात. घेतले तर मार्क मिळतात, परंतु प्रबोधन युगामध्ये युरोपातील कला, स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, या क्षेत्रामध्ये ग्रीस देश, रोमन परंपरा म्हणजे रोम नावाचं जे राष्ट्र आहे ते इटली या देशामध्ये आपण पाहतो. तर इटली हा देश म्हणजे ग्रीक आणि रोमन हे समजून घ्यायचं. ग्रीक आणि रोमन म्हणजे ग्रीस देशाचं साम्राज्य मोठं होतं. ग्रीक लोकांचं साम्राज्य अनेक देशांमध्ये पसरलेलं होतं. नंतर रोमन म्हणजे इटली, ग्रीस, इटली हा जो देश आहे, या देशाच्या ज्या जुन्या परंपरा होत्या, तर ग्रीक आणि रोमन परंपरा ज्या होत्या यांचं पुनरुज्जीवन घडून आलं. तर ग्रीक आणि रोमन जे 13व्या शतकाच्या अगोदरी जे राष्ट्रांमध्ये उज्ज्वल परंपरा होत्या त्यांचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन घडून आलं आणि पुन्हा एकदा युरोपामध्ये सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू झाला. तर हे मुद्दे यामध्ये आपल्याला घेता येतील. त्यानंतर ज्ञान, विज्ञान या कलांच्या क्षेत्रात आपल्याला प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. तर हे मुद्दे यामध्ये आपण घ्यायचे. मग आता जसं विधाने सह कारण स्पष्ट करा, तिसरा प्रश्न जो आहे, पहिला दिलाय प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला. तर प्लासीच्या लढाईमध्ये सिराजुद्दौलाचा पराभव का झाला? तर यामध्ये आपल्याला पान नंबर 8 वरून आपल्याला यामध्ये याचं उत्तर घ्यावं लागेल. तर रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने सिराजुद्दौला या नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिर दाखवून आपल्या बाजूने वळवले. आणि हा मुद्दा घ्यायचा. 1757 मध्ये प्लासी येथे सिराजुद्दौला व इंग्रज या सैन्याची गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही. तर अशा प्रकारे हे 3 मुद्दे यामध्ये आपल्याला घ्यावे लागतील. हे उत्तर तुम्हाला समजलं असेलच. मी ज्यावेळी पाठ शिकवला त्यावेळी समजून सांगितलंच होतं. तर सिराजुद्दौला हा जो नवाब आहे याचा सेनापती होता मीर कासिम. इंग्रजांनी काय केलं, सिराजुद्दौला याचा सेनापती जो मीर जाफर होता, तर मीर जाफर याला
गुप्तपणे त्या ठिकाणी त्याच्यासोबत बोलणी केली आणि त्याला म्हटलं, तू जर युद्धामध्ये आमच्या बाजूने राहिला, तुझ्या नेतृत्वाखाली एवढं जे हजारोच्या संख्येने जे सैन्य आहे तुझ्या नेतृत्वाखाली, हे जर सैन्य आमच्या विरोधात जर लढलंच नाही आणि आमच्या बाजूने आलं तर आम्ही तुला बंगालचा नवाब बनवू. तर असं त्यांनी त्याला बंगालच्या नवाबाचं आमिष आमिष म्हणजे प्रलोभन दाखवणे, किंवा तुला आम्ही एवढं मोठं पद देऊ, त्याला तुला आम्ही बंगालचा राजा बनवू, असं त्याला आमिष दाखवलं आणि लालूच दाखवली. आणि मग मिर्जाफर त्याला बळी पडला, त्या मोहाला बळी पडला आणि मग मिर्जाफर इंग्रजांकडून झाला. मग प्रत्यक्षात ज्यावेळी 1757 मध्ये प्लासी हे जे गाव आहे, तर प्लासीला ज्यावेळी हे जे उत्तरेकडचं आपण पाहतो, उत्तर प्रदेश, बिहार हा जो प्रदेश आहे, तर इथं प्लासी हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी ज्यावेळी प्रत्यक्षात सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्य हे समोरासमोर उभं ठाकलं आणि आता युद्ध होणार, त्यावेळी नेमकं मिर्जाफरच्या नेतृत्वाखालचं जितकं काही नवाबाचं लष्कर होतं, हे युद्ध खेळायला तिथं तयारच झालं नाही आणि ते पूर्ण इंग्रजांच्या बाजूने गेलं. तर अशा प्रकारे तिथे फारसा रक्तपात झालाच नाही, फारसं युद्ध झालंच नाही आणि सरळ सरळ तिथं सिराजुद्दौलाचा पराभव झाला हे सिद्ध झालं. आणि मग अशा प्रकारे मिर्जाफर हा इंग्रजांच्या पाठिंब्याने बंगालचा नवाब बनलेला आपण पाहतो. तर हे मुद्दे या ठिकाणी घ्यायचे. मग आता युरोपीय देश, दुसरा प्रश्न आहे, युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. आता हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर पान नंबर 5 पहा. पान नंबर 5 वर भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल, ज्याला इस्तंबूल हे नाव आहे सध्या इस्तंबूल आपण हे पाहतो, हे जिंकून घेतलं. तर ऑटोमन तुर्कांनी, हे जे सम्राट होते, ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं आणि मग या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारा जो खुष्कीचा व्यापारी मार्ग होता, जो जमिनीवरून जाणारा जो मार्ग होता, जमीन मार्गे समुद्राला जोडणारा जो मार्ग होता, हा मार्ग बंद झाला. म्हणजे हे जे आपण पाहतो, तुम्ही जर नकाशामध्ये पाहिलं, तुम्हाला मी शिकवताना सर्व हे डिटेलमध्ये सांगितलं होतं की भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र, इथून व्यापारी जहाज नेणे, तर हा जो मार्ग आहे, हा मार्ग जो होता भूमध्य समुद्रातून तांबड्या समुद्रात येणे आणि मग इकडे अरबी समुद्रामध्ये येणे, हा मार्ग जो होता, हा मार्ग बंद पडला. त्यामुळे त्यावेळी आशिया खंडाचा जो व्यापार होता, युरोप खंडाचा, हा बंद पडला या मार्गाने होणारा. त्याच्यामुळे नवीन जलमार्ग शोधणं युरोप खंडाला भाग होतं, कारण त्यांचा व्यापार हा बंद पडलेला होता. सगळा मालाची ने आण करणे बंद झालं होतं आणि म्हणून मग पोर्तुगाल, इंग्लंड या देशांमधून जे दर्यावर्दी निघाले, त्यांनी मग आफ्रिका खंडाला वळसा घालून नवीन जलमार्ग शोधलेला आपण पाहतो. तशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं. तर पहिलं हा जो आहे तुर्कांनी, तर इसवी सन 1453 पासून तर आशिया खंडाकडे नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले, इथपर्यंत उत्तर लिहायचं. तिसरा प्रश्न आहे, युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. याचं उत्तर का देऊ लागले, तर पान नंबर 7 वर याचं उत्तर पाहायचं. भांडवलशाहीचा उदय.
तर पौरात्य यामध्ये आता पहा, भांडवलशाहीच्या उदयामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी ओळ या इथून याचं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे की बा युरोपामध्ये भाग भांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या ह्या उदयास आल्या आणि पौरात्य देशांशी जो काही व्यापार होत होता, पौरात्य देश म्हणजे भारत, युरोप खंडाकडच्या पूर्वेकडचे राष्ट्र, नकाशामध्ये जगामध्ये पूर्वेकडचे राष्ट्र म्हणजे पौरात्य राष्ट्र. त्यामध्ये मग भारत आला, इंडोनेशिया आलं, मलेशिया आलं, सिंगापूर आलं, चीन आलं. तर या देशांसोबत जो व्यापार होता, हा व्यापार फार फायदेशीर युरोप खंडातील राष्ट्रांसाठी होता. इंग्लंड, इटली, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन यांच्यासाठी हा फार फायदेशीर होता. त्यांना खूप नफा मिळायचा. त्यामुळे त्यांची व्यापारातून या देशांची आर्थिक भरभराट व्हायची. त्यामुळे हे राष्ट्र श्रीमंत व्हायचे. म्हणून त्या काळात युरोपातील जे राज्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या देशातील ज्या व्यापारी कंपन्या होत्या त्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती दिलेल्या आपण पाहतो. कारण त्यांना माहित होतं की याच्यात आपलाच फायदा आहे, आपण श्रीमंत होतो. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. बाकी तुम्हाला अजून डिटेल तुम्हाला पुढच्या तासिकेला मी सांगेलच, पुढच्या पिरियडला सांगेलच. तर तीन पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, नंतर 9वं प्रकरण, याचा चांगला अभ्यास करा. बाकीची माहिती मग मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे.